नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर हा घटक बघितला. त्याच्यावर आधारित 3 प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मी पाठवल्या. काहींनी सोडवल्या, काहींनी नाही सोडवल्या. बघा, नंबर काढायचा असेल तर नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करावा लागेल. तुमची इच्छा नसेल तर नुकसान तुमचंच. ठीक आहे, मी माझं काम करतोय. बघा, या ठिकाणी ज्याप्रमाणे मराठीत अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेली आहे त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तो मराठीच्या मानाने इंग्रजीचा थोडा सोपा असतो. बरोबर, बघूया आता. काही प्रश्न मी या ठिकाणी घेतलेत. आपल्याला सोपं जायला पाहिजे म्हणून ही वर्णमाला पूर्ण इथे लिहून घेतलेली आहेत. आपण मागच्या वेळेस बघितलं की इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण किती अक्षर आहेत? 26. त्याच्यामध्ये 5 जे आहेत ते स्वर आहेत आणि उरलेले 21 जे आहेत ते व्यंजन. बरोबर, आता आपण आपल्या विषयाकडे येऊया की याच्यात सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ह्या अक्षरांच्या क्रमाने लावणे. याच्यात वेगवेगळे प्रकार राहतात. त्यातले काही प्रकार मी इथं घेतलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर लगेच याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला भेटून जाईल. जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट करा, लगेच त्यांना लिंक पाठवून देईल. ठीक आहे, चला आपल्या विषयाकडे येऊया. तर पहिला आहे पेन, बॅग, कॅट आणि बॉल. आता याच्यामध्ये बघायचं, साधे सरळ शब्द आहेत. पहिलं अक्षर कोणतं आहे? इथं पी, इथं कोणतं आहे? बी, इथं कोणतं आहे? सी आणि इथं कोणतं आहे? परत बी. मग आता याच्यात हा पहिला प्रश्न म्हणून मी इथं तुला मला समजायला पाहिजे म्हणून थोडासा वेगळा घेतो. टॉल घेतो इथं, टॉल घेतो. आता मग बघितलं पी बी सी टी. आता याच्यात जर बघितलं आपण पी बी सी आणि टी, याच्यात पहिले कोणतं अक्षर येतं या वर्णमालेमध्ये? तर हे सी येतं का बी येतं? हा बी. म्हणून तर बीचं स्पेलिंग जे आहे ते 1 नंबरला येणार बॅग. 2 नंबर काय येतो? सी, त्याचं स्पेलिंग येणार कॅट. 3 नंबर कोणतं अक्षर येतं? तर पी येतो का टी येतो बघायचा. हा इथं पी आहे आणि मग टी आहे, म्हणून पीचा अक्षर शब्द स्पेलिंग आपल्याला पहिले घ्यावं लागेल पेन आणि त्याच्यानंतर हा टीचा टॉल. आता हे सोपं जातं कारण की प्रत्येक अक्षर वेगळं वेगळं आहे म्हणून ते पटकन शोधता येतं. पुढचा प्रश्न आपण बघू. बघा, याच्यात काय दिलंय बघा, बी एफ ओ आणि बी, परत बी दिलेला आहे. आता बी तर सुरुवातीलाच येतो आपल्याला माहित आहे. मग आता ह्या बी मधला नेमकं कोणतं स्पेलिंग पहिल्यांदा घ्यायचं? कारण याच्यातलंच एक पहिल्यांदा येईल हे तर ठरलंय, पण नेमकं कोणतं घ्यायचं? मग आता इथं कॅपिटल बी आहे, स्मॉल बी आहे, म्हणून त्याच्यात काही फरक करत बसायचा नाही. कॅपिटल बी स्मॉल बीचा काही फरक नाही, फक्त आपल्याला बी शोधायचं आहे. पण बी तर एक या ठिकाणी. मग त्या अशा वेळेस काय करायचं? त्याच्या पुढचं जे अक्षर राहतं ते बघायचं. आता इथं बी नंतर काय दिलाय? ओ, आणि इथं काय दिलेला आहे? हा ए. मग ओ आधी येतो का ए आधी येतो याच्यात? तर ए आधी येतो. त्यामुळे अगोदर हे स्पेलिंग येणार, जरी शेवटी दिलेले आहे तरी सुद्धा. आणि हा बॉक्स त्याच्यानंतर येणार, हे बॅग आणि मग त्याच्यानंतर हे बॉक्स. हे ठरले आणि मग नंतर यांच्यात ठरवायचं एफ आधी येतो का ओ आधी येतो बघायचं. इथं एफ आहे, इथं ओ आहे, म्हणजे एफ आधी येतो म्हणून हे फॉक्स हे स्पेलिंग अगोदर येणार. हे फॉक्स लिहिलं आणि त्याच्यानंतर शेवटी मग ऑक्स. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सगळेच स्पेलिंग सारखेच, ओ ओ ओ आणि इथं ए आहे. बघा कसं फसवलेलं आहे. ओ ओ ओ, आपण घाईघाईमध्ये पटकन याला पण ओ म्हणून देणार, पण हा ॲपलचं स्पेलिंग आहे. ए तर 1 नंबरला येतो म्हणून सगळ्यात पहिलं स्पेलिंग कोणतं येणार? ॲपल, APPLE. परत आता याचा पत्ता कट झाला, मग राहिले हे. इथं सगळीकडे ओ ओ 1 नंबरला आहे. मग 2 नंबरचं अक्षर बघायचं त्याच्यामधलं. इथं पी आहे, इथं एफ आहे आणि इथं एक्स आहे. एक्स तर शेवटी आहे म्हणजे एक गोष्ट फिक्स झाली की हे स्पेलिंग शेवटी जाणार. आपण आता याच्याकडे बघूया. पी आणि एफ मध्ये आधी कोणता येतो? हा इथं एफ आहे आणि इथं पी आहे म्हणजे एफ आधी येतो. म्हणजे हे स्पेलिंग जे आहे ऑफिस, हे स्पेलिंग अगोदर येणार, OFFICE. आणि ऑफिस नंतर मग ओपन येणार. बरोबर, आणि सगळ्यात शेवटी येणार ऑक्स. आता या ठिकाणी बघा, ओपन, पेन, ऑफिस आणि पॅन. आता या ठिकाणी बघा ओ ओ पी पी, 2-2 अक्षरांमध्ये काय केले? सारखे सारखे शब्द अक्षरांनी सुरुवात केली, 2-2 स्पेलिंगांची. मग आपल्याला काय घेणं देणं आहे? आपला नियम तर ठरलाय. बघायचं ओ आणि पी,
याच्यात आधी कोणता येतो? हा ओ येतो आणि त्याच्यानंतर पी येतो, म्हणजे ओ चे स्पेलिंग जे आहेत ते अगोदर येणार. मग 2 ओ आहेत, मग यांच्यात कोण आधी येणार ते बघायचा. मग 2 नंबरचं अक्षर बघायचं, इथं पी आहे, इथं एफ आहे, मग आधी एफ येतो आणि पी नंतर येतो, म्हणून पीचं स्पेलिंग नंतर येणार. हे ऑफिस स्पेलिंग जे आहे हे 1 नंबर येणार. बरोबर. आता अशा ह्या ठिकाणी असा गोंधळ होऊ शकतो बरं, की हा 2 नंबरचा ए आहे, मग हा ओ आहे, हा एफ आहे, असं करायचं नाही. पहिलं अक्षर बघायचं, पहिल्या अक्षरावरून ठरवायचं पहिले, आणि पहिल्या अक्षरवाले जर 2-3 शब्द असतील तर त्यांच्यामध्येच पहिले ठरवून घ्यायचं आणि नंतर यांच्याकडे वळायचं. मग ऑफिस झाला, ऑफिस नंतर हा ओपन स्पेलिंग येणार. बघा ओने सुरू होणारे आधी येणार ना, साधा प्रश्न आहे हा, साधा म्हणजे विचार आहे. तर पी आणि पी आता बघायचं, हा इथं पी आहे बरोबर, त्याच्यानंतर इथं ई आहे आणि इकडं ए आहे, तर त्याच्यामुळे आधी पॅन हे स्पेलिंग येणार आणि मग शेवटी पेन हे स्पेलिंग येणार. आता हा चॅलेंजिंग प्रश्न आहे थोडा, 5वा, म्हणून तो या ठिकाणी ठेवलेला आहे. बघा, गुड, बिग, स्मॉल, बॅड हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास डावीकडून दुसऱ्या अक्षराचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या, डावीकडून म्हणजे कोणतं? तुम्ही असा विचार करणार, असा पेपर आहे तुमच्याकडे, बघतोय पेपर, तर इकडून डावी बाजू येईल, तसं नाही विचार करायचा. आपण जसं बघतो तर ही आपली डावी बाजू इकडून इकडे, बरोबर ना, हे लक्षात ठेवायचं. मग हे पहिले काय विचारायलंय त्यांनी? वर्णानुक्रमे लावा, म्हणजे हे पहिले वर्णानुक्रमे लावा, मग त्याच्यातलं 2 नंबरचा शब्द, सॉरी इथं अक्षराचा लिहिलं गेलंय, शब्दाचा पाहिजे, हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मग पहिले ते लावून घेऊ आपण. चला, इथं काय दिलंय? जी, बी, एस, बी. आता जी आणि एस नंतरच येतात, म्हणून आधी बीचा विषय करावा लागेल. बी आहेत. आता 2 नंबरचं बघावं लागेल, इथं आय आहे, इथं ए आहे, म्हणजे 1 नंबर काय येणार? बॅड. आणि 2 नंबर कोणता येणार? बिग. बीचे स्पेलिंग संपले. मग त्याच्यानंतर आपल्याला जी आणि एसचं बघायला लागणार. जी आधी आहे आणि एस नंतर आहे, म्हणून जीचं जे स्पेलिंग आहे ते अगोदर येणार गुड, आणि मग त्याच्यानंतर हे एसचं स्पेलिंग येणार स्मॉल. बरोबर. आता प्रश्न काय पुढचा? शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोणत्या? दुसऱ्या शब्दाचा, डावीकडून दुसरा शब्द कोणता आला आहे? बिग. मग त्याचा विरुद्धार्थी काय असतो? बिगचा विरुद्धार्थी स्मॉल. म्हणजे बघा, इथं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पण पाठ पाहिजे, असा अभ्यास एकमेकांमध्ये गुंतलेला असतो सगळ्या विषयांचा. हा, मग बिगचा विरुद्धार्थी शब्द आला स्मॉल, म्हणजे उत्तरपत्रिकेत तुम्ही काय करणार? हे 3 नंबरचं वर्तुळ असं रंगवणार. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल अशी इच्छा किंवा खात्री बाळगतो, कारण सोपे स्पेलिंग घेतलेत आणि सोप्या पद्धतीने तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. हे व्हिडिओ जरा पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर याच्यावर आधारित चाचणी जी तुम्हाला पाठवली आहे किंवा पाठवेल आता, तर ती तुम्ही सोडवा. ठीक आहे, बाय.